हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताची दिवस उगवला की कामाची सुरुवात असं म्हटल्यासारखं असंच काहीतरी आज माझ्यासोबत झालं होतं. काल ना थोडासा कंटाळा आला म्हणून तशीच झोपून गेले होते. दळण वगैरे आणलं होतं, हे डाळीचं वगैरे. तर ना ते दळणच मी भरून ठेवलेलं नव्हतं आणि बाकीचेही कामं काय होते बरेचसे, जे की थोडंफार किराणा होता तोही शिल्लक राहिलेला होता आणि तो किराणाही मला ना मध्ये भरून ठेवायचा होता एका डब्यामध्ये. तर तो सुद्धा राहिलेला होता. तर म्हणजे काय म्हणतात ना की एक दिवसाचा कंटाळा, काही क्षणाचा कंटाळा आणि एक दिवस एवढं भोगावं लागतं दुसऱ्या दिवशी असं म्हटल्यासारखं. तर इथे ना माझं हे सुद्धा खूप शेल्फ हा खूप खराब झाला होता, तुम्हाला दिसतच असेल. तिथे खूप जाळ्या वगैरे पण झालेल्या होत्या. म्हटलं चला आज आहे वेळ तर तेही काम उरकूनच टाकू हातासरशी. तर इथं झाडूने वगैरे त्याच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या. मग काय, मग पुसून वगैरे बाकी काय खराब झालंय काय नाही त्याच्यापेक्षा ना माझं ह्या बोर्डवरती खूपच लक्ष होतं. कारण ना हा बोर्ड जो आहे ना, तर मी त्याला सारखीच अशी म्हणजे माझं स्वयंपाक वगैरे करताना किंवा काय करताना असं असलं ना की मी त्याला म्हणजे तसाच हात लावते. त्यामुळं तो बोर्ड खूपच खराब झालेला होता. म्हटलं चला आधी त्याची क्लिनिंग करू, नंतर हे स्टँडसुद्धा क्लीन करून घेते. आर्टिफिशियल फ्लावर पॉटचा वेल जो आहे ना, तर तो सुद्धा खूपच ग्रीन कलरचा वेल आहे. तर तो सुद्धा खूप खराब झाला होता. मग त्याचीही त्यालाही धुवून घेतलं निरम्याच्या पाण्यात वगैरे टाकून. आणि हे बाकीचं सगळं काय जे डेकोरेशनचं ते छोटूसा एलिफंट, 2-2 माझ्याकडे एलिफंट आहे, तर तेही खूप घाण झाले होते. त्याच्यावर पण खूपच अशी धूळ चढलेली होती. त्यामुळं असा विचार केला की आता करतीच आहे तर हातासरशी सगळंच करून घेते, म्हणजे मग नंतर नकोच आपल्याला हे म्हणजे कामाचा परत लोड नकोच. म्हणजे कधीही करायचं झालं तर ते मलाच करायला लागणार आहे ना, म्हणून मग मी ते करून घेतलं. बाय द वे मी काय विचार करत आहे की माझी जी टी व्ही आहे ना, टी व्हीच्या तिथं मी जे काय आता हे आर्टिफिशियल प्लांट किंवा हे एलिफंट ठेवण्यासाठी कसं केलेलं आहे, तसं काहीतरी युनिक असं करून घ्यावं असा विचार करते मी. पण आता बघू जसं फायनली आता कुठे हे फळी वगैरे देऊन झालेली आहे, तो ग्रीन वेल वगैरे देऊन झालेला आहे आणि आता कुठं असं म्हणजे तर थोडंसं क्लीन वाटत आहे. तर आता हे बाकीचं सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतरही तुम्हाला शेअर करतेच. तर म्हटलं आता ना मी आता हे बाकीचं केलेलं आहे, तसं फक्त आता आम्ही नाश्ता केलेले भांडेच होते घासायचे, तर म्हटलं तेही घासून घेते. बाय द वे माझे जर्मलच्या कढया वगैरे आहेत त्या जुन्या, तर खूप अशा खराब झालेल्या आहेत. मला नवीनसुद्धा घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे काय असेल वेगळं काही तर तेही सजेस्ट करा. कारण ह्या कढया बघून बघून मीच स्वतः खूप बोर झालेली आहे. तर तुम्ही तर किती बोर होत असाल ना. तर पण असू द्या, घर म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. पण मी ह्याला कितीही जोर लावून घासलं ना तरी ते कढईचं काय तेलकट काय जातच नाही. आणि घासलं तोवरच ते दिसतं व्यवस्थित आणि नंतर मग थोडंसं जरी इकडे तिकडे लक्ष गेलं ना की मग ते थोडंसं होऊनच जातं. तर असं हे बाकीच्या गोष्टी भांडे वगैरे सुद्धा घासून आधी ठेवलेले होते. नंतर पोहे खाल्लेले सुद्धा आता घासून घेतलेले आहेत. मग नंतर आता मी घेते आता थोडंसं किचन वगैरे क्लीन करून, कारण किचनवरती खूपच असं चिवचिव झालेलं दुपारच्या आहे. जवळपास आता 3-4 वाजले होते. तर म्हटलं चला आधी चहा वगैरे पिऊन घेऊ आणि पुन्हा नव्याने एनर्जी आणू आणि नव्याने काम करायला सुद्धा जोश येईल. तर ना इथे दूध वगैरे 2 दिवसाचं दूध वेगवेगळ्या पातेल्यामध्ये होतं आणि त्याची साय काढायची राहून गेली होती. तर ते सुद्धा काढायचं होतं. तर म्हटलं आता हे इथे चहाला आदान ठेवते आणि बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअरच करते. तर ना इथे आता चहा पावडर संपलेली आहे डब्यामधली, तर त्या डब्यामध्ये चहा पावडरसुद्धा टाकून घेते. बाय द वे ते शेअर करणं झालं तर करेल, नाहीतर मग मी माझ्या हिशोबाने नंतर टाकून घेईन. तर साखर वगैरे टाकली आणि मग म्हटलं चला आता आपण दूध वगैरे घेऊया बाहेर फ्रीजमधून काढूया, कारण तेही बरेच दिवस झालं, म्हणजे बरेच दिवस म्हणण्यापेक्षा 2 दिवसाचं दूध साठलेलं आहे आमच्याकडं आणि कोणी चहा पण नाही पिला आणि मुलांनी दूध पण नाही पिलं. छान असा गोड चहा, म्हणजे एवढाही गोड नाही, छान असा गोड मंजूळ गोड असा चहा आणि खारी खायला कोणाकोणाला आवडतं
ते सुद्धा मला नक्कीच सांगा. तर इथे आता घेतलेले आहे फायनली दुधाचे भांडे आणि ह्या भांड्यांमध्ये मध्ये ना हे होतं आणि पोरं काय करतात, की वेगवेगळ्या म्हणजे मला जर कधी हे नसलं ना, वेळ नसलं, तर ती साय दिसते म्हणून त्यांना कधी प्यायचं असेल, तर ती साय येते म्हणून ते अशी वाटीमध्ये काढून ठेवतात. तर म्हटलं चला आता एका डब्यामध्ये असं स्टोअर करून ठेवते साई, म्हणजे मग त्याचंही तूप होईल आपल्याला आणि ते साय साठल्यानंतर मी नक्कीच शेअर मंडळी, करेल आजच्या ते व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी. तुम्हाला हे एवढंच काहीतरी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय अँड टेक